मागच्या आठवड्यात नर्सने मला वय 45 वर्षावरील वाटत नाही या कारणाने लस दिली नाही. हे माझ्या बायकोला जरा जास्तच मनावर घेतलं. मग बायकोने घरी येऊन संतूर तर लपवलाच, पण सोबत हेअर डाय, हे लेझर वगैरे सगळंच लपवलं. मग आज ती मला पूर्ण तयारीने घेऊन गेली. नर्स लस टोचताना म्हणाली, बाबा लवकर यायचं हो ना, तुमच्या बरोबरच्या लोकांचं 2 डोस झाले सुद्धा. बरं झालं तुमच्या सुनबाई चांगल्या आहेत म्हणून आता का होईना तुम्हाला डोस घ्यायला घेऊन आलं. आता कुठे तिचा जीव शांत झाला आहे. कुलूप सापडत नाही. मग दरवाजावर कोविड पॉझिटिव्ह ची पाटी लावून तसाच निघून गेलो. भाजी आणायला. सदाशिव पेठ, पुणे. पुढे वाचा. घरी चोरी झाली होती. भिंतीवर लिहून ठेवले होते. आम्ही पीपीटी किट घालून व लस घेऊन फिरतो आता सगळे. चोर पण पुण्याचे. दुसऱ्या दिवशी पोरग चकचकीत कागदात गुंडाळलेली पुडका आणून टेबलावर ठेवतं. मास्तर हे काय आहे? पोरग, बाबांची सिगरेट. आखी बाटली आणली. मास्तर घाईवरून आले. पोराला छातीला धरून म्हणाले, अरे वेड्या, कुठला कोण म्हणते तू नापास झाला, तुला 100पैकी 100. आधी क्वारंटाईनचे स्पेलिंग नीट पाठ होते नव्हते. तोच ते रेमडेसिवीर मध्येच घुसले होते. ते कुठे जाते न जाते तोच ते नवीन म्युकरमायक्रोसिस की काय ते आलं. थोडा स्पेलिंग पाठवून द्या. सकाळी बायको जेवणात मीठ टाकायला विसरली आणि मी दिवसभर टेन्शनमध्ये ना भो तोंडाची चव गेली की काय हा विचार करू.